संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी सभागृहामध्ये पुन्हा एकदा आपली स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी स्पष्ट भूमिका मांडताना केवळ कायदे नाही तर समाजाचाही पुढाकार आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये स्त्री भ्रूण हत्या या अत्यंत गंभीर व चिंताजनक विषयावर सभागृहात लक्षवेधीच्या चर्चेमध्ये आमदार मुंदडांनी सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली. सर्वप्रथम ही लक्षवेधी मांडल्याबद्दल आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड व आमदार हेमंत ओगळे यांचेही अभिनंदन त्यांनी केले. शासन स्तरावर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. डिस्कॉय कार्यवाह्या, कठोर कायदे आणि खबऱ्यासाठी 1 लाखाची बक्षीस योजना अशा अनेक उपाययोजना सुरू आहेत. संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्याचीही हमी शासन देत आहे. मात्र केवळ कायदे करून चालणार नाही तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक उत्तरदायित्व तितकेच महत्त्वाचे आहे, अशी भूमिका आमदार मुंदडांनी सभागृहात मांडली. त्यासाठी पुढील सुधारणा सभागृहात मांडल्या. शाळा आणि महाविद्यालय स्तरापासून व्यापक जनजागृती मोहीम राबवणे गरजेचे आहे. तरुण पिढीमध्ये स्त्री पुरुष समानतेची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय विश्लेषण करून ज्या भागात प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहिमा राबवणे गरजेचं आहे. अधिक विस्टबलर प्रोटेक्शन अधिक प्रभावी करून पुढे येणाऱ्या नागरिकांना सुरक्षितता आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासोबतच अल्पवयीन मुलीची लग्ने हा देखील गंभीर सामाजिक प्रश्न आहे. आमदार मुंदडा म्हणतात, माझ्या जिल्ह्यात लग्नसराईच्या काळात अशा घटना आढळतात. प्रशासनाने हेल्पलाईन सुरू केली असली तरी समाजात अजूनही भीती व संकोच आहे. त्यामुळे सामाजिक जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे, अशी भूमिका आमदार मुंदडा यांनी सभागृहात मांडली. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रशासन, शासन, लोकप्रतिनिधी आणि समाज यांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलली तरच भविष्यातील मोठा धोका आपण टाळू शकतो, अशीही भूमिका त्यांनी मांडली. आपल्या समाजातील प्रत्येक मुलगी ही कुटुंबाचा अभिमान आणि राष्ट्राची शक्ती आहे. तिच्या जन्माचा अधिकार सुरक्षित ठेवणे आपली सामूहिक जबाबदारी असल्याची भावना आमदार नमिताताई मुंदडा यांनी सभागृहात मांडली. डॉक्टर जितेंद्र आव्हाडजींचं व हेमंत ओगळे साहेबांचं सुद्धा अभिनंदन करते की आपण लक्षवेधी मांडली. हा गंभीर विषय आहे. आपले मंत्री महोदयांनी चांगले म्हणजे उपक्रम लावले आहेत की ज्याच्याने फिमेल फिटिसाइडचे जे आपल्या बीड जिल्ह्यात होत असेल का महाराष्ट्रभरामध्ये सगळीकडे जिकडे होत आहे त्याच्यावरती एक कंट्रोल आला पाहिजे. त्याच्यासाठी नक्की शासन चांगलं काम करते. पण जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की अंमलबजावणी ही कुठेतरी आपण कमी पडतोय. आपण शासनातून सुद्धा अंमलबजावणी करू शकतो. त्याच्या पलीकडे सुद्धा आय फील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कुठेतरी कमी पडते. आपण ग्रासरूट पासून जर अवेअरनेस कॅम्पेन शाळेपासून आणि यंग तरुण मुलांमध्ये सुद्धा घ्यायला सुरू केलं आहे. पण त्या पद्धतीने आपण जर त्याच्यावर भर दिला. आणि दुसरी एक गोष्ट आहे की विसिल ब्लोअर म्हणून, कारण काय होतं, आपण सोशली जर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, उद्या मी सांगायला गेली, काही कोणतरी सांगायला गेलं की असं असं घडत आहे, असं असं झालंय, तर त्या व्यक्तीला जो त्रास होतो, त्या व्यक्तीला जसं त्यांना कॉर्नर केलं जातं, त्याच्यासाठी सुद्धा शासनाने जर काय उपक्रम आणले, रिवॉर्ड सिस्टीम असेल का असं काहीतरी आमिष दाखवलं तर त्या पद्धतीने मे बी अजून लोक जास्ती समोर येतील. व अजून एक गोष्ट सुद्धा डिस्ट्रिक्ट वाईज आपण टार्गेट्स लावले. जर आपण बघितलं की कुठे कुठे वाढ आहे तर तिकडे जर एक्स नंबर असेल तर नक्कीच 10x गोष्टी घडत असतात जे आपल्यापर्यंत कळत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा जर आपल्याला काय निबंधन लावता आले तर खूप चांगलं होईल. आणि अजून एक गोष्ट अध्यक्ष महोदय, आता हे जे अंडर एज चाइल्डचं, गर्ल चाइल्डचं मॅरेज होतं म्हणजे अंडर 18 ज्या मुलांचं लग्न लावून दिलं जातं, हे प्रमाण आता सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने माझ्या जिल्ह्यामध्ये तरी आहे. लग्नाचा सीझन असला की आम्ही खूप सारी ठिकाणी लग्नाला जातो. कधी कधी शॉक बसतो की तिकडे गेल्यावर सुद्धा असं आहे. मी लगेच कंप्लेन करते. कंप्लेन आहे, आमच्या कलेक्टरनी एक हेल्पलाईन लावली आहे. डिस्ट्रिक्ट वाईज त्याचा पाठपुरावा चालू आहे. तरी पण तिकडचे लोकही त्याच्यामध्ये ते अवेअरनेसमुळे तिकडे लोक घाबरतात, पुढे येत नाही. तर हीच एक विनंती होती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना की जे लोक सोशली समोर येत असतील, जे शासनाकडून तर चालूच आहे, पण सोशलमध्ये जे लोक असतील ज्यांना पुढे येऊन याच्याबद्दल बोलायचं आहे, कंप्लेन करायचं आहे, त्याच्यासाठी शासन एक चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन प्रोग्राम नाही तर रिवॉर्ड सिस्टीम काय करता येईल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नमिताताई मुंदडांनी या ठिकाणी जे 2 मुद्दे मांडले, शासन स्तरावरती याबद्दलचे जे कायदे आहेत त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एका बाजूला राज्य शासनाच्या सर्व यंत्रणेनं आणि त्याच्याबरोबरनं सर्व लोकप्रतिनिधी प्रभावीपणानं काम करणं गरजेचं आहे. आपण जे सांगितलेले दोन्ही मुद्दे आहेत ते दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत, परंतु त्याबरोबर कायदेसुद्धा त्याच्यासाठी चांगले केले आहेत. विशेषतः डिकॉय केससाठी असेल, इतर सगळ्या गोष्टींसाठी असेल, आपण ज्या काही एकूण सगळ्या कार्यक्रम घेतलेत
खबरीसाठी आपण बक्षीस योजना सुद्धा 1 लाख रुपयाची केलेली आहे. या खबरीसाठी उद्देश इतकाच आहे की अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य होत असेल तर त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्या गोपनीय ठेवलेल्या नावानंतर त्याला सुद्धा 1 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही देणार आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींसाठी समाजातल्या सगळ्या लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. भविष्य काळात